दुसरीकडे पुणे सत्र न्यायालयात आज सुनावणी झाली। पुणे सत्र न्यायालयात नेमकं काय घडलं ते ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात। आज कोर्टात काय झालं तर काल सकाळी 6 वाजता पोलीस माझ्या घरी आले। वरवर राव यांनीही जबानी दिली। त्यांनी आधी झडती घेणार असल्याचं सांगितलं आणि 6 ते 7 तासांनंतर अटक केली। ज्या 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे त्यातले हे वरवर राव। वॉरंट हे मराठीत होतं त्यामुळे मला आरोप समजले नाहीत। माझ्या घरातून साहित्य जप्त करण्यात आलं ज्यात माझ्या पत्नीचा मोबाईल देखील होता। उज्ज्वला पवार सरकारी वकील यांनी यानंतर काय कमेंट केली तर आरोपींना त्यांच्या भाषेमध्ये अटक वॉरंटची माहिती देण्यात आली आहे असं त्यांनी सांगितलं कोर्टात। आरोपींकडून मिळालेल्या पत्रानुसार माओवादी नेपाळमधून शस्त्र विकत घेणार होते, त्यासाठी मणिपूरमधले माओवादी त्यांना मदत करणार होते अशी मोठी माहिती त्यांनी दिली। शस्त्र खरेदी करण्याचे अधिकार वरवर राव यांच्याकडे होते असा मोठा आरोप देखील त्यांनी केला। वरवर राव हे त्यासाठी माओवाद्यांशी बोलणी करत होते अशी माहिती देखील सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी दिली। वर्णन गोन्साल्विस हे काय म्हणाले तर मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यामुळे दर एल्गार परिषदेप्रकरणी याआधी अटक करण्यात आलेल्या आरोपींना मी कायदेशीर मदत करत होतो अशी त्यांनी माहिती दिली। त्याचबरोबर चुकीच्या आरोपांखाली अटक केलेल्या आरोपींना कायदेशीर मदत केल्यामुळे मला अटक करण्यात आली आहे असंही ते कोर्टात म्हणाले। सरकारी वकील यावरती म्हणाले की अरुण फरेरा हा पोलिसांवरती खोट्या चकमकींचा आरोप करत होता। निदर्शनं, व्यंगचित्र आणि इतर माध्यमातून मोदी सरकारच्या विरोधात वातावरण तयार करत होता। मोदी सरकारच्या काळात मॉब लिंचिंग वाढल्याचा प्रचार देखील अरुण फरेरा करत होता असा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला। वेगवेगळ्या संघटना आणि विद्यार्थ्यांच्या भेटी घेऊन मोदी सरकार विरोधात काम करण्यासाठी प्रवृत्त करत होता अशी ही बाजू सरकारी वकिलांनी मांडली। कॉम्रेड प्रकाशने आरोपी अरुण फरेराला एक पत्रही लिहिलं होतं। त्या पत्रानुसार GN साईबाबाला सोडवणं हा त्यांचा मुख्य उद्देश होता। त्यांना जंगलात ट्रेनिंग कॅम्पही सुरू करायचं होतं। या कामासाठी एका मानवाधिकार कार्यकर्त्याची मदत घेण्यात आली आहे।